आपण पाहतोय की आपण नाराज पदाधिकारी आता मातोश्रीवर दाखल होऊ लागलेले आहेत। मातोश्रीवर नाराज पदाधिकाऱ्यांची गर्दी होऊ लागलेली आहे। अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे, कारण इथं अजूनही वाद सुरू आहे। वरळी मनसेला दिली गेली आहे, त्याच्यामुळे वरळीचा मतदार आपलाच असायला हवा असं म्हणत आता वरळीकर एकत्र जमतायत आणि मातोश्रीवर एकत्र आले। तर गिरीश, आपण पाहतोय की वरळीमधनं बंडखोरी होण्याची शक्यता दिसते, कितपत शक्यता आहे? वरळीतील 193 वॉर्डवरून सध्या नाराजी आहे। शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिला, त्यामुळे आता त्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आलेलं आहे। 193 मधून हेमांगी वरळीकर ज्या माजी नगरसेविका आहेत त्यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती मिळते, मात्र त्यांना देऊ नये त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला। यावेळी त्यांनी पदाचा राजीनामा देताना गंभीर आरोप देखील केलेले आहे। काम काही केले नाही, फक्त या ठिकाणी वेगवेगळ्या याच्यातून कामातून पैसे घेण्याचं फक्त काम केलं जातं अशा पद्धतीचं त्यांनी आरोप केलेले आहेत आणि पदाचा राजीनामा दिला। त्यामुळे एक प्रकारे बंडखोरी 193 मध्ये होऊ शकते आणि ही थांबवण्यासाठी आता त्या नाराज कार्यकर्त्यांना आहेत मातोश्रीवर बोलवले आहे। थोड्या वेळातच उद्धव ठाकरे या सर्वांची चर्चा करणार आहेत। धन्यवाद गिरीश सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की नाराज पदाधिकारी आता मातोश्रीवर दाखल होऊ लागलेत। वरळीच्या 193 वरनं मोठा वाद सुरू आहे। आपण पाहतोय की इथंच पुन्हा मातोश्रीवर नाराज पदाधिकारी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय की 193 वॉर्डवरनं इथं नाराजी दिसते, ज्यामुळे मातोश्रीवर अनेकांची गर्दी होताना पाहायला मिळते।